शिर्डी साईबाबाच्या नगरीत. बोला ओम साईराम. ओम साईराम. मामाचा फोटोशूट चालू आहे. कोमल शॉपिंगच्या दुकानांकडे बघू नको, आपण शॉपिंग उद्या करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवस आपला व्लॉग काही आला नव्हता, म्हणजेच वर्षभर आपण व्लॉग अपलोड केला नव्हता. तर आज 7 जुलै आणि आपण चाललो आहे शिर्डीचे साईबाबांच्या दर्शनाला. मी चाललो आहे माझ्या फॅमिलीसोबत, कोमल, आई बाबा आणि आम्ही सर्व चाललो आहोत शिर्डीला. तर चला बघूयात आपण शिर्डीचा प्रवास. कोमल, आर यू रेडी? यस. चल लेट्स गो. सध्या तरी आपण मुंबई नाशिक महामार्गावर आहोत, कारण की आपल्याला जिथून समृद्धी स्टार्ट होते तिथून आमने इकडे रिव्हर्स डायरेक्शनला जायला लागलं असतं. तर आपण स्ट्रेट डायरेक्शनला जाऊयात. तिथून शहापूरवरून बायपास करून आपण जाऊयात समृद्धी महामार्गावर आणि तिथून डायरेक्ट शिर्डी. समृद्धी महामार्ग चालू झाल्या कारणाने बघा आपल्या NH3 मुंबई नाशिक हायवे, मुंबई आग्रा हायवेची ट्रॅफिकसुद्धा खूप कमी झालेली. जास्त प्रमाणात गाड्यासुद्धा दिसत नाही आहेत, त्यामुळे आपण सुसाट तर चालला. आता आपण एंटर करूयात समृद्धी महामार्ग. बघा कसा आहे समृद्धी महामार्ग. आपल्याला इथले लागणार एक टोल प्लाझा मारले का? रिचार्जने मारलं तर आपण रिटर्न जाऊ. हा काय दादा? हा मग सीटबेल्टला नीट प्रॉपर. हां जाशील खोपडी बाहेर येईल. किती मेंटेन बघू आता. फर्स्ट टाइम आई बघ नवीन झाल्या का रस्ता चा वापर करून. तू आली का कधी इकडे? नवीन समृद्धी महामार्ग, हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करून ठेवा का? नाही काही झालं आता, काही नाही, काही पडायला मला माहित पण गाव पण दिसत नाही याच्यावर चढल्यावर. तुम्ही बघू शकता आपण आता 100च्या स्पीडला क्रूज कंट्रोल सेट केलं आहे आणि पाय माझे एकदम फोल्ड करून मी एकदम आरामात बसले ना. आता आपली गाडी चालते झू झू. बाबा आम्हाला भातसा डॅम दाखवता दे. कुठे बाबा? तो समोर त्या डोंगराच्या इथे आहे भातसा डॅम. आणि आता येणार आहे ब्रिज, समृद्धी महामार्गाचा पहिला ब्रिज, सरलांबा ब्रिज. सॉरी, डोंगर भरला बोगदा. स्पीड लिमिट 100च्या लेनला आहे आपण. लाईट बघ कशी आहे. लाईट बघू शकता तुम्ही. समृद्धी महामार्ग. डोंगर भरलाय. चलो हम जा रहे देवेंद्र फडणवीस के यहाँ. देवा भाऊ आलो आम्ही. समृद्धी महामार्ग. हा 1 किलोमीटरचा बोगदा. आता बोगदा पार झालेले. खूप छान असा रस्ता आहे समृद्धी महामार्ग आणि आम्ही तुफान वेगाने त्या रस्त्यावर जातोय. तुफान मीन्स आपण 100-120 बस एवढ्या स्पीडला आहेत आणि आपल्यासाठी तो स्पीड खूप जा, कारण की आमच्या गाडीमध्ये प्रौढ व्यक्ती बसलेले आहेत. ठाकरे साहेब आणि ठाकरे मॅडम. तर आम्ही इगतपुरीच्या अगोदर थांबलेलो आहोत आणि हा बघू शकता बॅक व्ह्यू कसारा घाटाच्या व्हॅलीमधून काढलेला हा रोड आणि कोमल आणि पप्पांचा
मम्मी पप्पांचा फोटोशूट चालू आहे. मामाचा फोटोशूट चालू आहे. स्पीड बघू शकता तुम्ही, किती जोर जोरात गाड्या चालू आहे. सेल्फी काढायची आपली. चला जायचं. चला. अरे बाबाला आईजल बसायची, तुला समजा नाही. बसा ना मग. लेट्स गो. ठाण्याचा धर्मवीर आणि युट्यूबर राहुल बी ठाकरे इन. हा गाडी लॉक करा. हॅलो. हा आहे सिटी हट हॉटेलचं रिसेप्शन. टाटा. बाय बाय. सो कोणत्या फ्लोअरला आपली रूम आहे? आपली रूम सेकंड फ्लोअरला आहे. ओके. चला हॉटेल तर चांगलं वाटलंय आम्हाला. तर बघू बेडरूम कशा आहेत काय सर्व आता चेक करूया. ओके. देन आणि हा आम्हाला घ्यायला आलेला आहे. पिंटू बघ, पिंटू शायनिंग करतो. पुढे या बाजूला. ओके. हॅलो. सो फायनली आता आम्ही आलो आमच्या रूममध्ये. सो बघू शकता हॉटेल सिटी हटला आता आम्ही थांबलोय. आणि ही आमची बेडरूम आहे. इकडे आहे आपली टी व्ही ऑन. इकडे कबर्ड. मी इथे तुमचे कपडे वगैरे बॅग्स वगैरे ठेवू शकता. हे आहे वॉशरूम. इथे 2 चेअर्स दिलेत त्यांनी तुम्हाला बसायला. इथे पॉट आहे, वॉटर बॉटल्स आहेत, 2 ग्लास आहेत, कप्स आहेत. जर तुम्हाला कॉफीज वगैरे करून प्यायचे असेल तर कॉफी मेकर. तर आता आम्ही फ्रेश होऊन आता आम्ही चाललो आहोत डिनरसाठी. लेट्स गो. लिफ्ट थोडी छोटी आहे, आपण करू ॲडजस्ट. तुम्ही बघू का रस्त्याच्या मंदिराच्या अपोजिटलाच खूप सारे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहेत. तर तुम्हाला जो टेस्ट आवडेल तिथे जा. तर आम्ही आता चाललो. कोणतं हॉटेल आहे का? हॉटेल मधुबन. हॉटेल मधुबन सात्विक जेवणासाठी आम्ही चाललेले सात्विक हॉटेलला. मधुबन सात्विक रेस्टॉरंट हा आम्ही एक यूट्यूब व्हिडिओ बघून गेलो होतो आणि खरंच तेथील टेस्ट खूप छान होती. मम्मी पप्पांना पण खूप आवडली आणि आम्हालासुद्धा खूप आवडली. तुम्ही जाल तेव्हा इथे नक्की विजिट करा. कसली ज्वारीची भाकर 1 नंबर. आवडली आमच्या कोमल. तुला? छान आहे जेवण. आणि आपली मराठी थाळी. घे बाबा घे.
जेवण झालं, खूप पोटभर जेवलो आम्ही आणि आता आम्ही रूमवर जाणार आणि आम्ही दर्शनासाठी सकाळीच जाणार रांगेत दर्शन घेणार. कोमल, शॉपिंगच्या दुकानांकडे बघू नको, आपण शॉपिंग उद्या करणार आहोत. तर आज काय बघू नको तू. आज जेवायला घातलं तुला पोटभर, तर शॉपिंगचं उद्या. वी आर बॅक इन आवर हॉटेल. रेस्ट टाइम. रेस्ट टाइम. रेस्ट टाइम. हो, नाईस इंग्लिश. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण सकाळी लवकरच उठलेले 6 वाजता आणि आपण चाललेले आता दर्शनाला, साईबाबांच्या दर्शनाला. आणि मॅडमची आमची अजून तयारी नाही होते. 5 मिनटं बोलून बोलून अर्धा तास गेला. तर चला थोड्याच वेळात आपण निघू दर्शनाला. दर्शनाला तिथे कॅमेरा मोबाईल अलाउड नाही आहे, तर दर्शनाचे व्हिडिओ तुम्हाला दाखवता येणार नाही. तर आम्ही ब्लॉग दर्शन करून आल्यानंतर चालू करणार. बोला ओम साईराम. हा आहे शिर्डीच्या मंदिराच्या समोरच एक पीक पॉईंट. मी तिथे तुम्ही फोटो वगैरे काढू देता. शिर्डी नगर परिषद आय लव्ह यू. आणि आम्ही फोटो काढलेले आहेत आणि आम्ही आता पुढे जाणार आहेत. पुढे सुद्धा श्री साईबाबाचा मोठा असा स्टॅच्यू आहे. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, खूप मोठा असं स्टॅच्यू आहे शिर्डीच्या साईबाबांचा. सो अशा प्रकारे जर तुम्ही फोन्स वगैरे आणले तर इथे शू रॅक आहे आणि तिथे मोबाईल रॅक वगैरे आहे. तर तुम्ही फोन आणला तर इथे लॉकरमध्ये ठेवू शकता. सो अशा प्रकारे इथे छोटे छोटे लॉकर्स आहेत. सो आत्ता दर्शन झालं आहे आमचं. फोटोज वगैरे व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं दर्शनासाठी, तर आता व्हिडिओज नाही काढले आम्ही. आणि नाश्ता वगैरे करून आता आम्ही चालले थोडंफार शॉपिंग करायला शिर्डीच्या मार्केटमध्ये. सो चला बघूया काय आवडते ते घेऊ आपण. दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे. पैसा नाही है बिटवा. आहे. देवदर्शनाला शॉपिंग म्हटलं तर सर्वप्रथम येतं आपलं प्रसाद. आणि आपण प्रसाद घ्यायला आलो अगोदर. तर आपण पेढे वगैरे सर्व घेतले आणि मग आता यानंतर आपण पुढची शॉपिंग करणार होतो. काही कमी आहे का? नाही, याच्यात कोणते घ्या? फिक्सेड 50. छोटे मोठे कोणते घ्या? 4 वाली घ्या, 2 वाली घ्या, एकत्र. तर आता आम्ही चाललो आहोत आमच्या हॉटेलच्या हायलाईट पार्टवर. इथेच रूम घ्यायला गेले. सकाळी आंघोळच इथे केली असते ना. वरच रूम घ्यायला पाहिजे होते आपण. मला पोता नाही. चेकआउट टाइम. क्लोज. साईबाबांचे दर्शन झाल्यानंतर आपल्याला दर्शन रांगेच्या बाहेरच आपल्याला स्नेहभोजनाचे कूपन दिले होते, मीन्स महाप्रसादाचे. तर आपण तिथे महाप्रसादासाठी चाललो आहोत. तर बघू शकता तुम्ही, खूप प्रमाणात गर्दी असते तिथे. खूप लाईननुसार एकदम पद्धतशीर अशी तिथे व्यवस्था अरेंजमेंट केलेली आहे. एका वेळेस खूप सारे लोक तिथे जेवण करतात. हजारो भाविक भक्त तिथे जेवण करू शकतात, अशी मोठी अरेंजमेंट आहे. जेवण केल्यानंतर आपण निघालो परतीच्या रस्त्याला. तुम्हाला व्लॉग कसा होता, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्हाला सजेस्ट करत राहा.